ही पहार बघितलीत ना? बघा, या अशा पहारी गावगांना बघत आलोय मी. देवळात, रावळात, शेतात, वस्तीत, माणसांच्या मनात पहार आहेच. ही तर दिसते ती एक पहार. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात अशा लई पहारी. आणि ही पहार बघून मराठी माणूस भीतीनं थरथर कापत होता. कारण दहशत. सुलतानांच्या दहशतीखाली मराठी माणूस भरडला जात होता. महाराष्ट्रात अन्यायाची, अत्याचाराची होळी धडाला पेटली होती. वेदना वयात आली होती, पाखरं पागल झाली होती, माणसं वेडी झाली होती आणि कत्तल कुर्बानीच्या हातात हात घालून नंगा नाच करत होती. कत्तल कुर्बानीचा हा नाच ऐन भरात आला होता. कारण मराठी माणूस त्याच्या मर्दानकीचं तांडव विसरला होता. त्याचं इमान त्याने सुलतानांच्या दावणीला बांधलं होतं. त्याचा अभिमान लाचार होऊन सुलतानांचे तळवे चाटत होता. सगळीकडे गुलामीचा भयान अंधार होता. मृत्यूच्या रातकिड्यांचा सूर टिपेला पोचला होता. पण त्या भयान अंधारात सुद्धा काही सरदार तत्वाची ढाल आणि सत्वाची तलवार करून लढत होते. अशाच लढणाऱ्या लखुजी जाधवरावांच्या पुण्याईने या भयान अंधारात एक स्वातंत्र्य शलाका आभाळातून भुईवर अवतरली आणि लखाकली. जिजाबाई, जिजाऊ. लखुजी राजे, आपकी बेटी है? बेटा, आपका नाम क्या है? जीजा लखोजी राजे जाधव. जीजा का मतलब? फतेह. जीजा ये देवी रेणुका का एक नाम है जिसका मतलब है जीत, फतेह. फतेह कैसे मिलती है? फैसलों से. फैसले या फासले? फैसलों से. फासले अलग हैं. अपनी अपनी सोच पर फासले नापे जाते हैं. फासलों से चीजें बदल जाती है? ताज्जुब है. जी हाँ. जो चीज असल में काफी फासले पर हो, अपनी सोच उस फासले को मिटाकर हमें उस चीज के करीब पहुंचा सकती है. बाकीच्यांचं राहू द्या, पण आबासाहेब का आता जाऊन करतायत? जिजा, तसा रिवाज आहे. पण ते तर अर्ध्या वयाचे आहेत. हो, पण ते तख्तावर बसलेत ना. त्या तख्तावर बसलेला वयाने नाही, मानाने सगळ्यात मोठा असतो. बाणेदारपणाची ठिणगी उडाली. एकी मागून दुसरी ठिणगी, दुसरी मागून तिसरी ठिणगी, लाखो ठिणग्या उडाल्या. या ठिणग्याच लहानग्या जिजाच्या जिवलग सख्या झाल्या. जिथं जिथं अन्याय दिसल तिथं तिथं ठिणगी उडालीच म्हणून समजा. जिजा, इकडं ही ठिणगी अरिष्टावर झडप घालत असतानाच तिकडं वेरूळला कृष्णेश्वराच्या पायथ्याशी एक जिव्हा लवलवत होती, आगीचा लोळ होऊन. या आगीच्या लोळाचं नाव होतं शहाजीराजे.
मालोजीराजे भोसल्यांचे सुपुत्र, स्वतः मालोजीराजे पराक्रमी, महत्वाकांक्षी, परोपकारी. शेती करता करता हातातला नांगर सोडला आणि तलवारीची मूठ पकडली. बंधू विठोजी राजांच्या साथीनं पराक्रम गाजवला, नाव कमावलं, जहागीर कमावली. बघता बघता शहाजी राजांनाही तलवारीचा लळा लागला. घोड्यावर माया जडली, नजरेत तेज आलं आणि महत्वाकांक्षा निर्भयपणे जन्मदात्यासमोर उभं राहून बोलू लागली. हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम, अरे वा. त्या फत्ते खानाच्या बापासारखं. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. याच महत्वाकांक्षेला धुमारे फुटले, अंगात पराक्रम सळसळू लागला आणि तलवारीची गरजच उरली नाही. म्यानच काफी होऊ लागलं. लखुजीराजे जाधवांची कन्या जिजा लग्नाच्या वयाची झाली. सुंदर होतीच, आता लावण्यवती भासू लागली. तलवारीचं वेड होतं, घोड्यावर स्वार होणं आवडत होतं. लखुजी राजांच्या मांडीवर बसून न्याय निवाडे ऐकले होते. राजकारणाचे पदर तिला समजू लागले होते. ठिणगी आता सक्षम झाली होती. तिकडे शहाजीराजे देखणे होते, पराक्रमी होते, न्यायनीतीची जाण होती. जाधवराव आणि भोसले दोन्ही घराणी मातब्बर होती, तुल्यबळ होती. सोयरीक जमावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि झालंही तसंच. लग्नाची बोलणी पत्ते झाली आणि सनई चौघड्याचा सूर आसमंतात घुमला. जिजाला हळद लागली. शहाजी राजांना मुंडावळ्या बांधल्या. वऱ्हाड आलं, मांडवात गर्दी जमली. वरमाया हरकल्या, कपाळावरचे मळवट मोहरले. नवरा नवरी बोल्यावर चढले आणि मध्ये अंतरपाठ धरला गेला. लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राञ्जनसंस्थितो विजयतां कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. आता सगळे आपल्याकडे बघत होते आणि आता लगेच तिकडे का धावले? आम्हाला सांगितलं गेलं होतं की वाजंत्री वाजतील, अंतरपाठ दूर होईल आणि आपण वरमाला घालायची. पण सगळे तिकडेच धावले.
आम्हाला मुळीच मंजूर नाही. मंजूर नाही? काय? आमचं लग्न आणि पाठशाळेची सरबराई हा सुलूक मंजूर नाही. अहो पण सुलूक म्हणजे काय? तुम्ही मगापासून हे म्हणताय. तह कोंडीत फसल्या गेलेल्या माणसाची शरणागत म्हणजे सुलूक. मग आमच्याकडे बघून का म्हणालात सुलूक केला नाहीत? तो सुलूक वेगळा आणि आता चाललाय तो सुलूक वेगळा. हा सुलूक राजकारणाचा, यात लाचारी आहे आणि म्हणून तो आम्हाला मंजूर नाही. तो आम्ही बदलू. आपलं ठरलंय सगळं बदलायचं. जी महाराज. शहाजी राजांना आपल्या सासऱ्यांबद्दल, लखुजी राजांबद्दल अपार आदर होता. लखुजी राजांनाही आपल्या उमद्या जावयाच्या कर्तबगारीचं कौतुक होतं, अप्रूप होतं. जिजाऊंचा संसार फुलत होता, आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला दृष्ट लागली. सरदार खंडागळ्यांचा हत्ती उधळला, बेकाबू झाला आणि म्यानातून तलवारी उसळल्या. सख्खी नाती सोंड वर करून वैराचा चित्कार करत एकमेकांवर वार करू लागली. जवळचे लांब गेले, नात्यात परकेपणा आला. भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यात वाकडेपणा आला. त्यात भातवडीच्या लढाईचा पराक्रम खेळोजीच्या नावावर करून मलिक अंबरनी शहाजी राजांच्या घरात विस्तव पुरला. पुढे पुण्याची जहागिरी आणि 12 मावळाचा अधिकार शहाजी राजांना मिळताच खेळोजी आणि मंबाजी भोसले यांना पोटशूळ उठला. पण शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विचार मात्र एक होता. दोघांमध्ये अद्वैत होतं. शहाजी राजांच्या ध्यानात सुलतानांचा कावा येऊ लागला होता आणि स्वतंत्र मराठा राज्याचा विचार ते जिजाऊंना सांगू लागले होते. आणि शहाजी राजांनी सुरुवात केली, बंड पुकारलं, स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला या पुण्यातून. पण सुलतानांना हे कसं मानवणार होतं? असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मुळा मुठा नदी काठानं शहाजी राजाच्या जहागिरीचं पुन स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा शहाजी राजानं झेंडा गाडला. त्या पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आधी शान फौज भारी धाडली, भुई गाढवाच्या नांगरानं फाडली. उठलं पेटवलं पुन्हा झालं खाक, झालं समशान उरली राख. स्वराज्याच्या बंडाचा कान मोडला, पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मामाजी काका थांबा. आधी डोळा भरून पाहू देत. अपमान, शिक्षा, दुःख, वेदना काय काय त्याच्या भोवती आहे हे समजून घेऊ देत. काय काय दिसतंय तुम्हाला? पहार, तुटकी वाहन, फुटलेल्या कवड्यांची माळण आणि मेलेल्या माणसाची कवटी. सल्तनती विरुद्ध बंड केलात तर अशी गत होईल असं सुचवायचं असेल त्यांना. ही फुटलेल्या कवड्यांची माळ म्हणजेच आपला दागिला. ही तुटकी वाहन म्हणजेच आपला खजिना. ही कवटी म्हणजे आपली रयत असं सांगायचं असणार. फक्त पुण्यापुरती ही धमकी नाही. आदिलशाहीच्या विरोधात बंड केलं तर स्वराज्याची आम्ही अशीच राख करू हा इशारा आहे.
काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. खचून जायचं नाही की विझून जायचं नाही. पुण्याच्या वेशीवर आदिलशहानं ठोकलेली पहार जिजाऊंच्या डोळ्यात खुपत होती, पुरात चलत होती. जळणाऱ्या आगीत त्यांचं मन होरपळत होतं. शहाजीराजे अस्वस्थ होते, विचार करत होते कुठंतरी काहीतरी चुकतंय. आपण ज्यांच्यासाठी लढतो आहोत ते सुलतान आपल्याशी प्रामाणिक आहेत का? ते सुलतान हा मराठी मुलूक सुखी करतील का? मराठी माणसाला अब्रूदार जगणं देतील का? एक ना दोन असंख्य प्रश्न भेडसावत होते. आणि त्याच वेळी घात झाला. जिजाऊंना विश्वासघाताची ओळख पटली. उलट्या काळजाच्या क्रूरपणाची खात्री पटली. सुलतानांच्या खराब नियतीचा कावा समजला. प्रत्यक्ष जन्मदाता आणि सख्खे बंधू राजकारणाची शिकार झाले आणि वाघीण चावताळली. आतल्या आत धुमसत राहिली. हे शिवाई देवी, आम्हाला वर दे. आम्हाला पुत्र हवाय. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे. पण आता दार उघड. दार उघड बाय, दार उघड. दार उघड बाय, दार उघड. आणि अखेर तो दिवस उजाडला. दुःखाला सुखात बदलणारा दिवस उजाडला. अन्यायाला न्यायात परावर्तित करणारा दिवस उजाडला. शिवनेरी गड सावध झाला. मावळ मुलूक चाहूल घेऊ लागला. पहाड झाली, पूर्वेला क्षितिजावर लाली पसरली. अंधार उजेडात विलीन होऊ लागला. तारकादळ लोपली. आसमंतात माणुसकीचा सुगंध दरवळला आणि किल्ले शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. स्वातंत्र्याचा सूर्य उदयाला आला. काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी, 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 शिवाजी. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. शिवनेरी पाळणा मराठी दोरी, झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. सई सटवाई डोंगर दरी, इटुकली मिटुकली ढाल तलवारी. इटुकली मिटुकली ढाल तलवारी. माता जिजाईची सून शिवाई, देवीच्या नावाचा शिवाजी घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. हलवा ग सयानो, सांगा ग कुणाला, शहाजीच्या
शिवबांच्या जन्मानंतर जिजाऊंनी दुर्गेचा अवतार धारण केला. शिवबा रडू लागले तर खुळखुळ्याचा आवाज न करता त्या तलवारीचा खणखणाट करू लागल्या. लोकहिताच्या काजळानं शिवबांचा डोळा सजवू लागल्या. लोककल्याणाच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवबांना थोपटू लागल्या. या महाराष्ट्र मुलखात स्वातंत्र्याचा डमरू वाजवून पातशाहीचं भस्म उधळण्यासाठी जिजाऊ एका रुद्राला आकार देऊ लागल्या. हा सह्याद्री हरखला होता, आतुरला होता एका युगारंभासाठी. महाराष्ट्रातल्या अवघ्यांचं पुण्य तुडवण्यात सुलतान मशगूल होते. क्रौर्यानं परिसीमा गाठली होती. मानवता रक्तात माखत होती. आसवांचे पूर लोटले होते. अभंग ओव्यांचे गळे दाबले जात होते. सह्याद्रीच्या शिखरावरचा सौभाग्य दिवा मालवला होता. आणि म्हणूनच जिजाऊ सावध झाल्या होत्या. नेणत्या शिवबांना त्या अंगाई ऐकवत नव्हत्या, परिवर्तनाची नांदी गात होत्या. पुराणातल्या गोष्टी सांगायचं सोडून त्या सुलतानांच्या क्रौर्याचे, अन्यायाचे किस्से सांगत होत्या. संस्कृती, भाषा, ऋषी, संत, महात्मे, योद्धे कोण कसे याचे संस्कार त्या बालमनावर करत होत्या. जणू आदर्श राजा घडवण्याचं बाळकडू जिजाऊ शिवबांना पाजत होत्या. एव्हाना शहाजी राजांनाही खरं खोटं समजलं होतं. त्यांनी सुलतानाविरुद्ध एक अघोषित युद्ध सुरू केलं होतं. समस्त मराठ्यांना एका छत्राखाली आणण्याचा शहाजीराजांचा प्रयत्न होता. आदिलशाही आणि निजामशाहीला हादरे देऊन मोठा मुलूक शहाजीराजांनी आपल्या अंमलाखाली आणला होता. आणि आता विचार होता तो थेट शहाजहान बादशहाला हादरा देण्याचा. एक मोठा पट मांडण्याचा मनोदय शहाजीराजे जिजाऊंना सांगत होते. मुर्तजास मांडीवर बसून आम्ही निजामशाही पुन्हा स्थापन करणार. मान्य साहेब, पण आम्हाला यात धोका वाटतो. धोका? हो, तुमच्या या निर्णयामुळे निजामशाही मोठी होईल, पण आपल्या पदरी काय? काहीच नाही. निजाम मोठा होईल, पण आपण खुजे ते खुजेच राहू. नाही राणीसाहेब, या डावात आम्हास खुजेपणा येणार नाही. उलट ही शाही शहाजीच्या नावानं ओळखली जाईल. आपला दबदबा वाढेल. राजे, एवढा आत्मविश्वास आहे तर मग तुम्हीच का नाही बसत सिंहासनावर? लोकांस ते रुचणार नाही. का नाही रुचणार? तलवारी आपण गाजवायच्या, रणांगणात रक्ताचं शिंपण आपण करायचं, आणि आपल्या जीवावर हे सिंहासनावर. आणि आपण मुजऱ्याचे धनी. हाजी सलामत, जी हा हुजूर. काय आहे? जिजा आम्हास मान्य आहे, परंतु राणीसाहेब या वक्तास तरी आम्हास मुर्तजाला पुढं करून मोगलांना दूर ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट, मुर्तजा हा आदिलशहाचा रिश्तेदार आहे. त्यामुळे मुर्तजा जर सिंहासनावर बसला तर आपल्याला आदिलशाहीचा पाठिंबा मिळेल. निजामशाहीतील सगळेच सरदार गप्प राहतील आणि थोड्या वेळासाठी का होईना मोगल आपल्यापासून दूर राहतील. परंतु साहेब, या साठमारीत आपल्या स्वतंत्र राज्याचा विचार बाजूला तर फेकला जाणार नाही ना? बिलकुल नाही. लक्षात घ्या, मुर्तजा निजाम ही आपल्या स्वतंत्र राज्याची पायरी आहे. त्या पायरीवर प्रथम फुलं टाकायची आणि मग त्याच पायरीवर पाय ठेवून वर जायचं सिंहासनाकडे. राजे, तुम्ही खूप मोठा पट आखलाय, पण हे सगळं जुळून येईल ना? मुर्तजाच्या जागी दिसेल ना स्वराज्य मूर्ती? आज आम्ही देवादिकांच्या साक्षीनं आणि तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत
निजामशाही सल्तनत पुनश्च निर्माण करीत आहोत. आपली निजामशाही संपली नाही, ती कोणी संपवणारही नाही. आज तुमच्या समोर तुमचा नवीन बादशाह आहे आणि त्याचं नाव आहे मुर्तजा निजामशाह. मुर्तजा निजामशाह. मुर्तजा निजामशाह. मुर्तुजा निजामशहाला मांडीवर बसवून शहाजी राजांनी जो राजकारणाचा शड्डू ठोकला त्यानं बादशाह शहाजहानच्या कांठळ्या बसल्या. हा राज्याभिषेक बादशहाच्या बर्दाश्तच्या बाहेर होता. त्यानं पुन्हा एकदा दख्खनकडे नजर झुगारली, पण तोपर्यंत दख्खनच्या पठारावर शहाजी राजांनी आपल्या राजकारणाला गती दिली होती. शहाजहान जाडून होता. भातवडीचं धरण फुटल्यानंतर शहाजी राजांच्या कर्तबगारीचा लोंढा कुणीही थोपवू शकलं नव्हतं आणि म्हणून शहाजहाननं फासा फेकला आदिलशहावर. शहाजी राजांचा पराभव झाल्यानंतर निजामशाहीचा अर्धा हिस्सा वाटून देऊ या वचनावर आदिलशहा फसला, भुरळला. एकीकडे शहाजहानचा प्रचंड दळभार, दुसरीकडे आदिलशहा. तरी सुद्धा केवळ 15-20 हजार फौजेच्या बळावर शहाजी राजांनी तब्बल 1.5 वर्ष त्यांना झुलवत ठेवलं. पण अखेर घात झालाच. मुर्तुजा निजामाचा ठाव ठिकाणा गनिमा समजला. त्याच्या हिफाजतीसाठी शहाजी राजांना माहुली गड जवळ करावा लागला. शहाजी राजांनी प्रयत्नांची शर्त केली, जीवाची बाजी लावली, पण अखेर तह करावाच लागला. आणि या तहात शहाजहाननं स्वतंत्र मराठा राज्याच्या गळ्यालाच नख लावलं, अट ठेवली. आज के बाद शहाजी राजे का इस दक्खन के साथ कोई ताल्लुक या रिश्ता नहीं रहेगा. खान जमान. खान जमान. ये क्या फरमा रहे हैं? महाराज दक्खन में नहीं रहेंगे तो कहां जाएंगे? वो हम नहीं जानते. वो बीजापुर भी जा सकते हैं, लेकिन दक्खन में, इस सह्याद्री में नहीं रह सकते. राणी साहेब, आपलं स्वप्न संपलेलं नाही. ही निर्णायक हार नाही आमची. म्हणजे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? आम्ही नाही, तुम्ही. तुम्ही करणार आहात. आम्ही समजलो नाही. स्वतःला एवढा मुत्सद्दी समजणारा खुर्रम शहाजहान बादशाह फसला. त्याला फक्त तलवार गाजवणारा शहाजी दिसला. त्यानं सह्याद्री सोडून जाण्याचा हुकूम दिला तो केवळ शहाजीला. म्हणजे आम्हाला अजून नाही उमगलं महाराज. राणी साहेब, हा सह्याद्रीचा मुलूक सोडून जाणार तो शहाजी, परंतु त्याची बायको तर मागेच राहणार ना. म्हणजे राणी साहेब, या शहाजी राजेंची लाडकी बायको जिजाबाई सह्याद्रीतच राहणार, सर्वांचा हिशोब घ्यायला. महाराज, शहाजी राजांनी खूप समजावून पाहिलं, पण त्यांच्यापासून दूर राहण्यास जिजाऊ धजावत नव्हत्या. त्यांना ती कल्पना सहन होत नव्हती. कालपर्यंत माहुली गडावर त्यांनी वनवास भोगला, पण आता त्यांच्या नशिबी अज्ञातवास लिहून ठेवला होता. लोकहितापायी एका कुटुंबाची ताटातूट झाली. प्रजाहितापुढे त्यांनी मायेला थारा दिला नाही आणि काळजावर धोंडा ठेवून शहाजी राजांनी बिकट वाट धरली. मानी मनात मोठं शल्य ठेवून शहाजीराजे निघाले. माहुली गड सुना सुना झाला, पण सकाळ होता शिवबा भिरभिरत्या नजरेनं बापाच्या ओढीनं माहुली गडावर धावू लागले. आमचे आबासाहेब आम्हाला न सांगता असे कधीच जाणार नाही. शिवबा, ठाकला राजा. धाकला राजा, धाकला राजा. शिवबांना पाहिलं कुठं?
एवढं आमचं शहाणं बाळ गेले कुठं? अहो तुमच्या राजाचं परतोड पडलं आहे जणू. खरंच केवढा हा त्याग, गोरगरीब रयतेच्या सुखासाठी केवढी ही तळमळ. कालपर्यंत राणीसाहेब म्हणून मिरवणाऱ्या जिजाऊ आणि राजपुत्र म्हणून दिमाखानं वावरणारे शिवबा कुठलाही लवाजमा न घेता मोकळ्या हातानं पुण्याची खडतर वाट चालू लागले. ते पुण्याच्या दिशेने जात होते, पण जागोजागी स्वागताच्या कमानी नव्हत्या. होते ते पसरलेले संकटाचे काटे. लेकिन ये बताइए कि इस महाभारत का शंख बजाएगा कौन? वही जिसके अंदर कृष्ण की चतुराई है, शकुनी की चाल है, भीम की शक्ति है और दुर्योधन का साहस है. वही कौन? अमीन. महाराज, आपल्या जहागिरीवर मावळ प्रांतात सुभेदार म्हणून अमीनला पाठवलंय. आमीन? आमीन मतलब शैतान की दूसरी परछाई. पुण्याच्या मुळामुठा ओलांडून जिजाऊ आणि शिवबा या उद्ध्वस्त पडक्या पुण्यात आले. जिजाऊंचं नांतं घर मोडून मोगलशाह गेला होता. कुणी वासा पळवला होता, कुणी उंबरठा, कुणी दार पळवलं होतं. पण त्या आदिलशहानं तर जिजाऊंचा महादेवच पळवून नेला होता, देवाऱ्यासहित. तुटलेली दारं, पडलेल्या भिंती, उद्ध्वस्त पुणं. शिवबा जिजाऊंकडे आशाळभूत नजरेनं पाहत होते आणि जिजाऊ अत्यंत हतबलतेनं शिवबांकडे पाहत होत्या. काय होतं आणि काय झालं? म्हणजे आपण आपल्या पुण्यात आलोय? हे आपलं पुणे आहे? गाढवाच्या नांगराचे फराटे आता काळजावर उमटत होते आणि पुण्यात स्वागतासाठी होती ती एकच गोष्ट, महाराष्ट्राच्या काळजात आदिलशहानं ठोकलेली पहार. पण अहो ही पहार इथे कशी? ही पहार पुण्याच्या सुखात आदिलशहाच्या हुकुमावरून रोवलीये. काय? हो शिवबा, नीट बघा. ती फक्त पहार नाही, तर त्यावर एक तुक्की वहाण आणि फुटक्या कवड्यांची माळ आहे. तुम्ही थांबा, मी बघून येतो. थांबा शिवबा, आम्ही येतो तुमच्या सोबत. रुक जाओ. आगे मत आना. काय झालं? इजाजत नहीं है. इजाजत नहीं हमें? वजह? ये शाही पहाड़ है, इसके नजदीक भी मत आना. चलो निकलो. ए तू कोण? मी आमच्या आऊंना अडवतोय. ए होगी कोई भी, आखिर है तो काफिर ही ना. तुमची हिम्मत. शिवबा,
संयम ठेवा. हे हुकुमाचे ताबेदार आहेत. तू पण एका पहारीसाठी पहार नाही, आदिलशहा बादशाह आहे असं समजा. आदिलशहा बादशाह? आदिलशाही दहशतीची ही पहार आता शिवबांच्याही डोळ्यात खुपू लागली होती. या एका पहारीमुळे पुण्यातली नांती माणसं जीव वाचवून पळून गेली होती. ती माणसं परत यायला हवी. पण माणसं परत यायची तर ही पहार उखडायला पाहिजे. परंतु मिया अमीननं पहारे कडक केले. बाजी पासलकरांना निर्वाणीचा इशाराही दिला. सत्तेचा माज आणि मस्ती असलेला मिया अमीन पुण्याबद्दल निर्धास्त होता, कारण त्याला खात्री होती स्मशान झालेल्या या पुण्यात भूतं राहतात, माणसं नाही. मग हे धाडस कोण करणार? जिजाबाई? ती तर एक औरत. जीजाबाई जी खातरी देता येत नहीं, और वो डरने वाली बाई नहीं है. डरने वाली ने तो बाजी पासलकर को हमारे दरबार में क्यों भेजा था? इतना आसान नहीं है. हुजूर वो भी जानता हूं मैं, पण हुजूर तुम्ही जिजाबाईला पुण्यामध्ये राहण्याची परवानगी द्यायला नको होती. क्या जीजाबाई की रट लगा के रखी है? एक अकेली औरत अपने बच्चे को लेकर अपनी हिफाजत की फिक्र फिराक में रहेगी या पहाड़ निकालने की सोचेगी? लेकिन हुजूर. क्या लेकिन? क्या करेगी वो? जी हुजूर, क्या हिम्मत उसकी, वो भी आपकी इजाजत के बगैर. ना 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 हुजूर, कुछ नहीं कर सकती जीजाबाई. फखरुद्दीन पंत, जिसके खाविद को देश बाहर निकाला हो, जो दूर कर्नाटक में न जाने कहा, सारे जा की खाक छानता मारा मारा फिरता होगा, और ये उसकी बेगम. न घर है न रहने का ठिकाना, लेकिन बड़प्पन देखो, अपने आप को रानी साहिबा कहलवाती है. रानी साहिबा. न हाथी है न घोड़े है, न तख्त है न ताज है, लेकिन फिर भी एक साहिबा. दिवसा मागून दिवस जात होते. पुण्याच्या वेशीतली पहार मगरुरीनं तशीच खदा खदा हसत उभी होती. अमीनचे स्वार हिफाजतीसाठी घोडा फेकत आले का असलेल्या 2-4 खोपटातले दिवे लगबगीनं विझत होते. जीव वाचवण्यासाठी माणसं कडेकपाऱ्यात पळत होती. पण जिजाऊंच्या उरातला सल हा सह्याद्री जाणत होता, आणि म्हणूनच तो टवकारून बघत होता. 12 मावळ एकमेकांना विचारत होता. मुळा, मुठा, पावना, गुंजवणी या नद्या कुजबुजत होत्या. कधी, केव्हा, कसं, कोण उखडणार ही पहार? कोण उखडणार? कोण उखडणार? कोण उखडणार?
मराठ्यांचे राज्य स्थापन करावे. त्यासाठी मरावे नाही तर मारावे. हर हर